नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशी संदर्भातली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंची ईडी चौकशी सुरू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून खडसेंची चौकशी सुरू आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, गेल्या कित्येक दिवसांपासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी त्यांची ईडीकडून ही चौकशी होत आहे. तर आपली ही चौकशी राजकीय हेतूपोटी केली जातीये असा खडसेंनी संशय व्यक्त केला असून त्यांनी तसा आरोपही केलाय. जाणीवपूर्वक मला छळलं जातंय असं देखील खडसेंनी म्हटलंय. तर आज एकनाथ खडसेंची भोसरी जमीन खरेदी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि आपण ईडीच्या सर्व चौकशीला सामोरे जाणार असून आपण ईडीला सहकार्य करणार असल्याचं देखील खडसेंनी म्हटलेलं आहे. तर ही होणारी चौकशी ही राजकीय हेतूपोटी होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. हा गैरव्यवहार आपण केला नसून आतापर्यंत 5 वेळा आपण पाहिलं त्यांची चौकशी झालेली आहे. तर एकनाथ खडसेंची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि या प्रकरणावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. मला वाटतं त्यांची सीडी कुठे राहिली हरवली मला माहित नाही, परंतु शेवटी ती हुल मारण्याचा प्रयत्न मला वाटतं असावा. तर एवढ्यात जर सीडी त्यांच्याकडे असती तर खडसे साहेबांनी अजूनपर्यंत थांबण्याची त्यांच्यात मानसिकता स्वभाव नाहीये. आणि त्याच्यामुळे मला वाटतं शहराला प्रतिशत देण्याच्या उद्देशानं त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असेल. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. थेट जाऊयात अजितकडे आणि जाणून घेऊयात या घडीचे अपडेट. अजित, सुरू असलेल्या ईडी चौकशी संदर्भातील काही अपडेट मिळू शकलेत का? कारण सकाळी 11 पासून चौकशी सुरू आहे. सती जवळपास 4 तास एकनाथ खडसे यांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. ईडीच्या माझ्या मागे जे ईडीचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार सकाळी जेव्हा 11च्या दरम्यान एकनाथ खडसे ईडी कार्यालयात गेले त्यावेळी त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला की माझी नेमकी चौकशी करणार तरी किती वेळा. याआधी देखील चौकशी झालेली आहे. अँटी करप्शन ब्युरोने सी समन रिपोर्ट फाईल केलेला आहे. मग तुम्हाला आता कोणत्या मुद्द्यावर चौकशी करायची आहे या पार्श्वभूमीवरती मग ईडीनं त्यांना जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानुसार की गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांच्या बाबतीतले काही खुलासे त्यांनी केलेले आहेत. व्यवहार कसे झालेले आहेत या सर्व गोष्टींसंदर्भात चौकशी करायची आहे आणि त्याकरता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. हे स्पष्टीकरण दिल्यानंतर एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली गेली. 4 तास चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. ज्यावेळी एकनाथ खडसे या चौकशीला गेलेत त्यावेळी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोचा सी समरी रिपोर्ट म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाही आहे असं अँटी करप्शन ब्युरोने जो अहवाल दिला होता तो अहवाल एकनाथ खडसे त्यांच्यासोबत घेऊन गेलेले आहेत आणि जे प्रश्न ईडी विचारत आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या समरी अहवालातून ते देत आहेत. जर त्या एजन्सीला काय आढळलं नाही तर तुम्हाला असं काय आढळलं. साहजिकच असे प्रश्न जे आहेत ते एकनाथ खडसे स्वतः ईडीला देखील विचारत आहेत. कारण का ईडीचं म्हणणं आहे की गिरीश चौधरी यांची अटक करण्यात आलेली आहे कारण का हा सगळा व्यवहार जो आहे हा कुठेतरी वेगळा व्यवहार दिसतोय आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सरकारी नियम जे त्यांचं पालन करण्यात आलेलं नाही आहे. जमिनीची किंमत जी 32 कोटीपर्यंत होती ती 3 कोटी दाखवण्यात आलेली आहे. कागदोपत्री सर्व त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. पण एकनाथ खडसे यांचं म्हणणं आहे की ही जमीन जी आहे ती खाजगी जमीन होती. MIDCने तिचं ॲक्विजिशन केलेलं नव्हतं. तर दुसरा मुद्दा याच्यामध्ये समोर आला आहे तो म्हणजे जो ईडी या गोष्टीवरून तपास करते आणि ईडीचं म्हणणं आहे की इथेच सर्व या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे. ही जमीन जी आहे ही कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात होती. म्हणजे सरकारी जमीन होती ती MIDC ॲक्वायर करणार होतं आणि त्या संदर्भात मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये व्यवहार झाला होता आणि तो व्यवहार जो आहे ह्या दाखवून कागदोपत्री 32 कोटीचा 3 कोटी दाखवण्यात आला असं ईडीचं म्हणणं आहे. ईडीचं हे देखील म्हणणं आहे की ज्यावेळी हा सर्व व्यवहार झाला त्यावेळी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकीय वजनाचा गैरवापर केला आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या पदरात पाडून घेतल्या आणि त्यांच्या त्यांचे जे आप्तेष्ट आहेत म्हणजे त्यांचे पारिवारिक सदस्य जे आहेत त्यांना ही जमीन घेण्यासाठी त्या ठिकाणी मदत केली किंवा जमीन घेण्यात मुख्य भूमिका निभावली असे एकंदर आरोप जे आहेत ते ईडीने एकनाथ खडसे यांच्यावरती केलेले आहेत. जमिनीचं जर पाहिलं तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की तिथं ऑलरेडी काही फॅक्टरीज होत्या
किंवा तिथे ऑलरेडी काही काम चालू होतं आणि त्या ज्या जमीन ज्या आहेत त्या MIDC ताब्यामध्ये होत्या, असं काही लोकांचं म्हणणं आहे. किंवा जे तक्रारदार आहेत हेमंत पालांडे यांचं म्हणणं आहे की हा सगळा प्रकार जो आहे खाजगी जमीन दाखवण्यात आली आणि त्यानंतर MIDCचा काही संबंध नाही आहे असं स्पष्ट करण्यात आलं. पण मुळात ही जमीन MIDCची होती हे पुरावे जे आहेत हेमंत पालांडे यांनी तक्रार करताना दिले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण तक्रार झाली. पुढे तपास झाला. तपासांती एकनाथ खडसेंची संपूर्ण परिवाराची चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोने चौकशी केली. पुढे अँटी करप्शन ब्युरोने समन रिपोर्ट फाईल केला. पण हेमंत पालांडे यांनी जी तक्रार केली आहे EDची तपास करते, या सर्वमध्ये एकच ह्या सगळ्या दोन्ही म्हणजे EDचं म्हणणं आणि पालांडे जे तक्रारदार त्यांचं म्हणणं आहे की जमीन जी आहे ती खाजगी दाखवण्यात आली. याच्यामध्ये सरकारी यंत्रणा आहेत, एकनाथ खडसे स्वतः आहेत आणि इतर काही व्यक्ती आहेत ज्यांनी हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो कोट्यवधी रुपयांचा व्यवहार अगदी कवडीमोल भावामध्ये आणून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांना फायदा मिळवून देण्याकरता एक संघटितपणे हा सगळा हा सगळा भ्रष्टाचार जो आहे तो करण्यात आलेला आहे. हा आरोप केला होता. गिरीश चौधरी यांना त्याच कलमांखाली अटक करण्यात आलेली आहे. तेच आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही जमीन कोणी तुम्हाला घ्यायला सांगितली, कोणी तुम्हाला प्रोत्साहित केलं, कोणाच्या सांगण्याने तुम्ही जमीन घेतली, किती रक्कम भरली, ही रक्कम तुम्हाला कोणी भरायला सांगितली, की पैसे तुम्ही कुठून आणले, या जमिनीची किंमत एवढी होती मग एवढी कशी झाली, तुमचे म्हणजे हे अनेक असे प्रश्न जे आहेत जे गिरीश चौधरी यांना विचारण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं दिली ती असमाधानकारक वाटल्यामुळे EDनं त्यांना अटक केलेली आहे. त्याचबरोबरीनं तसेच प्रश्न जे आहेत ते आता एकनाथ खडसे यांना विचारले जात आहेत की ही जमीन घेताना त्यांनी नेमकी काय भूमिका निभावली, मग ही जर सरकारी जमीन आहे तर ती खाजगी का दाखवण्यात आली, याकरता तुम्ही पदाचा गैरवापर केलेला आहे का, मग तो गैरवापर केला नाही तर तुम्ही कसा नाही केला हे सिद्ध करावं. असे विविध प्रश्न जे आहेत ते एकनाथ खडसे यांना ED मार्फत विचारले जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती नेमकी आता एकनाथ खडसे यांची किती तास चौकशी सुरू राहते हे देखील पाहावं लागेल आणि एकनाथ खडसे यांना अटक करते का ED किंवा त्यांना जे न्यायालयाचं त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, न्यायालयाने त्यांना कवच दिलेलं आहे ते ED मानतं का, किंवा त्या अनुषंगे EDला देखील अधिकार आहेत की न्यायालयाने जरी कवच दिले असलं तरी या सगळ्या प्रकारामध्ये तपासामध्ये काही मुख्य घटक आढळले किंवा काही मुख्य आरोप जे तपास करत आहेत त्यामध्ये जर एकनाथ खडसे यांची महत्त्वाची भूमिका आढळली आणि त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर नक्कीच त्यांना अटक करून त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते न्यायालयामध्ये सादर केले जातील आणि मग पुढची कारवाई जी आहे, पुढची प्रक्रिया जी पूर्ण केली जाईल. शेवटी हा जडतरचा विषय आहे. एकनाथ खडसेंची चौकशी सुरू आहे. ते बाहेर येत आहेत का ED त्यांची कारवाई का ED त्यांच्यावरती अटकेची कारवाई करते हे पुढील काही तासात स्पष्ट होईल. खरे. आणि अजित, होत असलेल्या चौकशी संदर्भात आणखीन काही सविस्तर माहिती आपल्याकडून अशी जाणून घ्यायची, सोबतच राहा. पण त्याआधी एक महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यासोबतची बघणार आहोत. भोसरी भूखंड हस्तांतरण आणि खरेदी प्रकरणात प्रथम दर्शनी तरी घोटाळा झाल्याचं त्यावेळेस निदर्शनात आलं होतं, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदाराचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलंय. तर एकनाथ खडसे यांच्या जावयाला EDनं याच भोसरी भूखंड घोटाळ्यात अटक केली आणि त्यामुळे हा घोटाळा नेमका आहे तरी काय, याच विषयी असीम सरोदे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक झालेली, तो घोटाळा नेमका काय या सगळ्या प्रकरणात अंजली दमानी यांनी तक्रार केली होती आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहेत. मला सांगा, तो भोसरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे? मुळात जी जमीन MIDCची होती ती मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकार जमा करण्यात आली आणि त्यानंतर लँड रेव्हेन्यूच्या अंतर्गत ती जमीन घेऊन नंतर ती परत ओरिजिनल मालकांना परत द्यायची आहे असं कारण देण्यात आलं आणि याच्यासाठी सुद्धा मंत्रिपदावर असलेल्या एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आणि नंतर स्वतःच ती जमीन खरेदी केली. ती खरेदी करत असताना त्यांनी त्यांच्या जावई बायको यांचे अकाउंट्स वापरले आणि काही शेल कंपन्या म्हणजे ज्या बोगस कंपन्या असतात त्या काढून त्याच्यातून त्यांनी 50 लाख 1 कोटी रुपये अशा ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत आणि ज्या कंपन्या अस्तित्वातच नाही अशा कंपन्यांच्या मदतीने मोठ्या रकमा फिरवून आणि ती लँड जी आहे ती आपल्या स्वतःसाठी घेऊन त्यांनी एक मोठा भूखंड घोटाळा केलेला होता. त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि जवळपास 4 वर्षापेक्षा जुनी ही केस आहे आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत आणि त्यावेळेस त्यांच्यावर EDची चौकशी लागलेली आहे आणि मला असं वाटते की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट
आर्थिक गुन्हेगारीचा तपास करत असल्यामुळे याच्यामध्ये थेट सगळे पुरावे आहेत, ज्याच्यामधून एकनाथ खडसे हे दोषी आहेत असं दिसून येते. नेमकं ईडीने तुमच्याशी या संदर्भात संपर्क कधी साधला होता आणि त्यांनी काय काय डॉक्युमेंट घेतलेत आपल्याकडनं? साधारणतः 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी ईडीच्या लोकांनी मला संपर्क केला होता आणि त्यावेळेस त्यांनी कागदपत्र मागितले होते की पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी केसेस ज्या न्यायालयात चालतात तिची जी केस अंजली दमाने यांनी केलेली आहे त्याच्यामधले कागदपत्र त्यांना पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यानुसार आपण त्यांना ते कागदपत्र दिलेले होते. माझ्या माहितीनुसार आता ते MIDCचे आयुक्त आणि लँड रेव्हेन्यूचे आयुक्त जे पुण्यातच असतात त्यांच्याकडून सुद्धा या जमिनीच्या संदर्भातली अधिक माहिती असलेले कागदपत्र जमा करणार आहेत. खरं तर ACBने याचं सगळी चौकशी केली होती, त्यात काय निष्पन्न झालं होतं? ACBने त्यावेळेस चौकशी केली आणि तेव्हा भाजपचं सरकार असल्यामुळे आणि भाजपचे मंत्री होते एकनाथ खडसे, त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला आणि मंत्रिपद गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि ACBने असा अहवाल दाखल केला की याच्यामध्ये आम्हाला काही तथ्य दिसून येत नाही, अशा प्रकारे कोणताही घोटाळा झालेला नाही आणि गैरव्यवहार सुद्धा झाला नाही असं म्हणून त्यांनी केस बंद करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर अंजली दमाने यांतर्फे आम्ही आक्षेप घेतला आणि ही केस अजूनही आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की ज्या पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्यांची चौकशी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. मला असं वाटते की आता योग्य प्रकारे चौकशी सुरू झालेली आहे, कारण की आर्थिक घोटाळ्यासाठी मदत करणारे त्यांचे जावई आणि त्यांची बायको ज्यांच्या अकाउंटमधून पैसे फिरवण्यात आले त्यांची चौकशी होणं आवश्यक आहे. घोटाळा झालेला आहे त्यात? प्रथमदर्शनी कागदपत्रांतून घोटाळा झाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ओके. हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी स्पष्टपणे सांगितले की भोसरी भूखंड घोटाळ्यामध्ये रितसर गैरव्यवहार झालेला आहे आणि त्यानुसारच ईडीने आज एकनाथ खडसे यांच्या जावयाची अटक केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याच संदर्भात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून तपशीलवार माहिती जाणून घेऊयात. अजित, आत्ताच्या सगळ्या या घटनाक्रम घडत असताना जे चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतंय त्यानुसार एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ झाली असं म्हणायचं का? अगदी बरोबर. एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झालेलीच आहे आणि त्यामुळेच 2017चं प्रकरण ज्या या प्रकरणी 4 ते 5 वेळा एकनाथ खडसे यांना चौकशीला बोलवलं गेलं. आज ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीला बोलवलेलं आहे. मुळात एकनाथ खडसे यांनी भाजपमधून ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तेव्हा त्यांनी स्वतःच बोलून दाखवलं होतं की माझ्या मागे आता ईडीचा फेरा लागेल आणि ईडीमध्ये आज ते ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीला हजर देखील राहिलेले आहेत. त्यांचं तेच म्हणणं आहे. पण याच्या आधी जी चौकशी झाली होती एकनाथ खडसे यांची तो वेगळा भाग होता, कारण त्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये कोणालाही अटक झाली नव्हती. पण आत्ताच्या प्रकरणामध्ये म्हणजे ह्याच प्रकरणामध्ये आता गिरीश चौधरी हे जे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत त्यांना अटक झालेली आहे आणि त्यामुळेच आधीच्या चौकशी किंवा आधीचे ईडीचे संबंध आणि आजचा ईडीचा संबंध यामध्ये खूप फरक आहे. दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या अडचणीत जरी वाढ झाल्या असल्या तरी एकनाथ खडसे यांना न्यायालयाचं कवच आहे. न्यायालयाने त्यांना कोणतीही कठोर कारवाई करू नये असे आदेश ईडीला दिले होते. पण आता ईडीकडे ह्या सगळ्या गोष्टींवरती काय नेमका तोडगा आहे किंवा ईडी कशा पद्धतीनं या सर्व बाजू ज्या आहेत ते न्यायालयामध्ये मांडतं आणि जर ईडीनं एकनाथ खडसे यांना अटक केली तर न्यायालयाला त्यांना उत्तर द्यावं लागेल की आम्ही ह्यांच्यावरती कठोर कारवाई का केलेली आहे आणि जर ईडीनं त्यांना अटक केलेली नाही तर हे स्पष्ट आहे की न्यायालयाचं जे कवच आहे किंवा न्यायालयाने जो दिलासा दिलेला आहे एकनाथ खडसे यांना याचमुळे ईडीनं त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही आहे. अडचणीत वाढ झालेली आहे कारण का गिरीश चौधरी जे जावई त्यांना अटक केलेली आहे त्यामुळे आजच्या नेमक्या चौकशीमध्ये एकनाथ खडसे यांची किती चौकशी होते, किती तास चौकशी होते आणि जर त्यांना जरी सोडण्यात त्यांना आला चौकशी करून तर या चौकशीनंतर एक ईडी जो आहे तो अहवाल न्यायालयात सादर करू शकते आणि रीतसर न्यायालयाची परवानगी घेऊन एकनाथ खडसे यांच्यावरती पुढे कठोर कारवाई देखील करू शकते. असे वेगवेगळे मार्ग आहेत. पण एकंदर स्वाती तू विचारलेल्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की या सगळ्या आजच्या घडामोडीवरून हेच दिसतंय की एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ झालेली आहे. खरं. आणि गेल्या 4 तासांपासून ही चौकशी सुरू आहे. या चौकशीचे प्रत्येक अपडेट आपल्याकडून अशी जाणून घेत राहू. तूर्त सविस्तर माहितीसाठी धन्यवाद अजित. बातम्यांची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरात 2017ला आईची हत्या करून शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या नराधम मुलाला अखेर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सुनील कुचिकोरीव असं
आरोपीचं नाव असून या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं ही फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर 28 ऑक्टोबर 2017ला ही भयानक घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलानं आईची हत्या केली होती. जिच्या पोटी जन्म घेतला त्या आईलाच मुलानं संपवलं. पण हे इतक्यावरच थांबलं नाही, तर त्यानं त्या मायमाऊलीचं काळीज काढून खाण्याचाही प्रयत्न केला. तर आईची हत्या करून हे क्रूर कृत्य केल्याच्या या प्रकरणाची सुनावणी 3 दिवसांपूर्वीच पूर्ण झाली होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं हत्येप्रकरणी केलेली टिप्पणी लक्षात घेऊन त्याला फाशीची शिक्षा होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सुनावणीवेळी आरोपी सुनील यानं आपल्याला पत्नी 4 मुलं असल्यानं कुटुंबाची जबाबदारी असून खूप मोठी शिक्षा करू नये अशी क्षमा याचनाही न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात 12 साक्षीदार तपासले गेले. साक्षीदारांची साक्ष, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून ही शिक्षा अखेर त्याला सुनावण्यात आली आहे. थेट जाऊयात कोल्हापूरला. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, गुन्हेगाराला अखेर शिक्षा झाली आहे. स्वाती, एकतर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या निकालाकडे लागलं होतं आणि न्यायाधीश महेश जाधव हे नेमका काय निकाल देणार याची उत्सुकता एकतर होती, पण फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी देखील होती. एकतर आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे मृतदेहाचं काळीज खायचा त्यानं प्रयत्न तर केलाच, पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या मृतदेहाची त्यानं विटंबना केली किंवा अवहेलना केलेली आहे की जी आपण प्रेक्षकांना सांगू शकत नाही अशा पद्धतीचा तो खून होता. एक प्लॅन केलेला एक मर्डर होता. तो 2017 सालची ही घटना आहे. कोल्हापूर शहरामध्ये जी ताराराणी चौकाजवळ जी वसाहत आहे त्या वसाहतीमधली ही घटना आहे. व्यसनी होता सुनील कोचकुर्वी हा आणि त्याची 4 मुलं आणि पत्नी ही माहेरी गेली होती कंटाळून आणि त्यानंतर आई आणि तो असे 2 जणच घरी राहत होते. मात्र त्यानं रात्रीच्या वेळेला आईचा खून केला आणि रात्रभर त्या मृतदेहाचे तुकडे त्यानं केले होते. ते फ्रीजमध्ये देखील भरून ठेवले होते. पण सगळ्यात महत्वाचं हेच आहे की आजच्या निकालामध्ये खुनावेळी सुनीलनं दारू पिलेली नव्हती, त्यानं म्हणजे तो नशेत नव्हता असं देखील उघड झालेलं आहे. त्यामुळे त्यानं विकृतपणे आईची आपल्या जी हत्या आहे ती केलेली आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात त्यानं विटंबना त्या मृतदेहाची केली होती. त्यावर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती. त्यामुळे न्यायालयानं आज दुर्मिळातली दुर्मिळ अशी एक घटना समजून, असा एक गुन्हा समजून त्याला ही फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. ज्यावेळेला त्याला पोलीस घेऊन जात होते शिक्षा सुनावल्यानंतर, त्यानंतर त्याचं कुटुंबीय म्हणजे 4ही मुलं आणि पत्नी देखील न्यायालय परिसरामध्ये हजर होते आणि त्यांचा देखील अश्रूचा बांध त्या वेळेला फुटलेला होता. खरे संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातम्या आहे रत्नागिरीतून. मंडणगड तालुक्यातील पंधेरी धरणाची गळती रोखण्यात यश आलं आहे. प्रशासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली असून धरणफुटीचा धोका अजूनही कायम आहे. जरी तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी अजूनही धरणफुटीचा धोका जो आहे तो कायम आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं धरणाची गळती कमी झाली आहे, परंतु तात्पुरती मलमपट्टी ही किती दिवस टिकेल हा प्रश्न आहे. आणि त्याचमुळे पुढचे 4 दिवस या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी जिथे हलवण्यात आले तिथेच ठेवण्यात आलंय. तसंच इथली सरकारी कार्यालय, दुकानं ही 100% बंद ठेवण्यात आली आहे. या धरणाची तीव्रता लक्षात घेऊन 100 पोलीस आणि NDRFची टीम देखील या ठिकाणी मदत कार्यासाठी ठेवण्यात आली आहे. तर पंधेरी, कोडगाव, बहिरवली ही 3ही गावं अद्याप भीतीच्या छायेत आहेत. तर रत्नागिरीतल्या पंधेरी धरणाचं वास्तव काल न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं. मंडणगड तालुक्यातील पंधेरी धरणाला गळती लागल्याचं कळताच प्रशासन खडबडून जागं झालंय. ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी धरणातून बाहेर येत आहे आणि त्याचवेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू करण्यात आलं. मात्र ही धरण गळती तिथल्या प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. तर दुसऱ्या बाजूला बंधारा फोडून धरणातील पाणीसाठा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि याच ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधेरी धरणाची पाहणी केली. धरणाच्या गळतीच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवे आणि आमदार योगेश कदमही उपस्थित होते. तर पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. पंधेरी धरणाची गळती लागली होती. प्रशासनाने या गळतीला थांबवलेलं आहे. या धरणाची पाहणी करण्यासाठी मंत्री उदयजी सामंत या ठिकाणी आलेले आहेत. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे सध्या, प्रशासनाने केलेल्या कामाबद्दल ते समाधानी आहेत का. सर, मला सांगा, या धरणाची गळती पूर्णपणे थांबलेली आहे का? हे धरण आता सुरक्षित आहे का? आत्ताच आम्ही या धरणाची पाहणी केली. खासदार साहेब देखील, सगळे लोकप्रतिनिधी देखील बरोबर आहेत. आम्ही NDRFच्या तुकडीशी देखील चर्चा केली, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. सध्या तरी गळती थांबवण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे. परंतु हे 5 TMC पाणी जे आहे ते आपल्याला बाहेर काढावं लागणार आणि त्याच्यासाठी युद्धपातळीवर प्रशासन डिपार्टमेंट प्रयत्न करतं आहे. आम्ही येताना स्वतः जयंत पाटील साहेबांशी, जे या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. इथं जे काय आवश्यक असेल ते डिपार्टमेंट थ्रू त्यांनी द्यायचं मान्य केलेलं आहे. पण मला असं वाटतं की सध्या गळती थांबलेली आहे. लोकांचं जे स्थलांतर केलेलं आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत की अजून 4 ते 5 दिवस लोकांना त्यांच्या पूर्वीच्या स्थळी आणू नये, जोपर्यंत पूर्ण डिपार्टमेंटची आणि तज्ज्ञांची खात्री होत नाही की आता ह्या धरणाला कुठचाही धोका नाही, त्याचवेळी लोकांना पुन्हा घरामध्ये आणावं, अशा पद्धतीच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. सर, या धरणाचा धोका पूर्णपणे टळलेला आहे? याच जिल्ह्यामध्ये काही वर्षापूर्वी एक घटना आम्ही सगळ्यांनी मिळून डोळ्यानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे निसर्गावर आपण काही बोलू शकत नाही. पण जे काही प्रशासनाला करावं लागतं, जे काही डिपार्टमेंटला करावं लागतं ते आपण करतो आहे. आणि दक्षता घेण्यासाठी जे काही 97-98 लोक जी आहेत, जी आग्रह धरतात की पुन्हा एकदा आम्ही घरी येणार आहोत, त्यांना आम्ही समजवतो की तुम्ही एक 3-4 दिवस जिथं ठेवलेलं आहे त्याच ठिकाणी राहा. त्यांची जबाबदारी जी काही ती सगळी प्रशासनानं आणि इथले स्थानिक आमदार योगेश कदम यांनी उचललेली आहे. मला असं वाटतं की या बाकीच्या सगळ्या गोष्टीवर आताच बोलणं योग्य नाही, पण प्रशासन आणि डिपार्टमेंट हे अतिशय वेगानं कामाला लागलेलं आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, पंधेरी, रत्नागिरी. आणि बातमीसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी राजकीय वर्तुळातून. केंद्र सरकार सहकाराला नवी दिशा देत असल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातल्या राजकीय घडामोडी यावर त्यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी साधलेला हा संवाद बघूयात. कारण भारत सरकारनं एक नवीन मंत्रालय आणि त्या नवीन मंत्रालयावर नवीन मंत्री बसवले आणि हे मंत्रालय ते सहकार मंत्रालय. मुळातच या मंत्रालयाची घोषणा अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या वेळेला करण्यात आलेली होती. पण आता हे मंत्रालय भारतातल्या सगळ्यात ताकदवान अशा मंत्र्याकडे म्हणजे अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. या संपूर्ण विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी प्रवीण दरेकर जी आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांना सुद्धा सहकारी चळवळीची आणि सहकारी बँकेची अनुभव आहे आणि म्हणून त्यांच्याकडून थोडक्यात हे मंत्रालय कसं असणार आहे, त्या मंत्रालयाचा भारतातल्या राज्यांवर काय परिणाम होणार आहे, हे सगळं जाणून घेऊया. प्रवीणजी, सगळ्यात आधी ते एक नवीन मंत्रालय मुळातच आपण का निर्माण केलं? सहकार खरं तर हा राज्याचा विषय, तो केंद्र सरकारनं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आता का सुरू केलाय? एक लक्षात घ्या, सहकार मंत्रालय जे केंद्राने त्या ठिकाणी निर्माण केले त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि प्रश्न हा राज्याचा विषय केंद्राने घेतलाय या दृष्टीनं पाहूच नका. तर देशभर सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास कसा होऊ शकतो, मग सामाजिक स्तरावरचा विचार आणि डेव्हलपमेंटच्या अँगलने त्या दृष्टीने या खात्याकडे बघितलं पाहिजे. कारण आपण बघाल की महाराष्ट्राचा जो सर्वांगीण विकास झाला, अलीकडच्या काळात सहकार चळवळ थोडी अडचणीत आहे खरं आहे, परंतु ग्रामीण भागाचा विकास हा सहकाराच्या माध्यमातून झाला. महाराष्ट्रातली 60 ते 65% जनता विविध सहकारी संस्थांशी आजही निगडीत आहे. आणि म्हणून मला वाटतं जसा महाराष्ट्राचा सहकारात विकास झालाय, सहकाराच्या माध्यमातून झालाय, तर अशा प्रकारचा सहकार काही निवडक 5-6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. जसं गुजरात आहे, कर्नाटक आहे, गोव्यात थोड्या प्रमाणावर आहे. तर हा जो 5-6 राज्यांपुरता सहकार जो आहे तो सहकार स्ट्रेंथन करणं, त्यांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर त्या ठिकाणी करणं, वाईट गोष्टी असतील तर त्याला त्या ठिकाणी समूळ नष्ट करणं, नियंत्रित करणं, आणि देशभरामध्ये जिथे सहकार नाही त्या ठिकाणी सहकार निर्माण करून
सहकाराच्या माध्यमातून तिथल्या व्यवस्थेला विकासाला गती द्यावी अशा एका व्यापक विचारातनं या ठिकाणी हे सहकार खातं निर्माण झालेलं आहे. आणि आपण बघाल की अमितभाई शहा किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, त्यांचा सहकाराशी निकटचा संबंध आहे. कारण एवढे हेवीवेट नेते देशाचे गृहमंत्री यांनी स्वतःकडे ते खातं सहकार मोदी साहेबांनी दिलंय किंवा ठेवलंय ते एवढ्यासाठीच की त्या सहकाराच्या माध्यमातून देश पातळीवर काम करायचं आहे, सहकाराला दिशा द्यायची आहे. ते अमितभाई एका अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. देशातल्या किती लोकांना माहीत आहे. गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून ते तालुका जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सहकारी क्षेत्राची अत्यंत बारकाईनं जाण माहिती प्रश्न अमितभाईंना माहीत आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं देशभरात सहकाराच्या विस्तारासाठी अडचणी दूर करण्यासाठी हे सहकार खातं निश्चित उपयोगी होईल. आणि त्या ठिकाणी सहकाराला नीट दिशा देणं, अंकुश ठेवणं यासाठी अमितभाईंसारखा त्या ठिकाणी सहकार मंत्री निश्चित कामी येईल सहकार चळवळीसाठी, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण जर एक बघितलं तर अमित शहा यांचं भाजपतलं स्थान जे आहे ते खूप मोठं आहे आणि एक नवीन खातं काढणं, त्या नवीन खात्याची धुरा अमित शहांकडे देणं हे द्योतक आहे की सहकारामध्ये भाजपला पुढे जायचं आहे. भाजपचं महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीतलं जे प्राबल्य आहे त्या वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, तशा अर्थानं काही सहकार खातं केलं देशाचं सहकार खातं आहे. आणि आज सहकार बघाल तर 5-6 राज्यापुरता महत्वाचा आणि मोठा विषय आहे. त्याच्यामुळं देश चालवत असताना 4-5 राज्यासाठी केलं का तर नाही. विस्तार करायचा तर देशभर विस्तार सहकारात भारतीय जनता पार्टी करेल. त्याच्यामुळे महाराष्ट्राला टार्गेट ठेवून केलंय का तर अजिबात नाही. पण एक खरं आहे की या निमित्तानं जर सहकारात पक्षाची त्या ठिकाणी वाढ होत असेल तर प्रत्येक पक्ष आपापली त्या ठिकाणी वाढ करत असतो. परंतु एवढ्या मोठ्या देशाचं खातं एवढ्या मोठ्या नेत्यांनी स्वतःकडे ठेवणं किंवा देणं पक्षाने, त्याच्या मागे निश्चितच सहकार चळवळ सशक्त करणं आणि सहकाराच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकासात काही योगदान देणं हाच व्यापक उद्देश आहे. कोणाला तरी कमी करायचं, कोणावर तरी अंकुश आणायचा आहे किंवा आपला पक्ष वाढवण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे, एवढ्या संकुचित भावनेने सहकार खात्याची निर्मिती झालेली नाही. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे एकूणच सहकारी चळवळीमध्ये. मग त्या सहकार कारखाने असो, बँका असो, या सगळ्यांमध्ये आणि गेल्या कालावधीमध्ये याच कारखान्यातून किंवा याच बँकांमधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा पुढे आले, ज्याच्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहे, जे ठेवीदार आहेत, त्यांचं एक मोठं नुकसान होताना दिसतंय. या नवीन खात्याचा या सगळ्यावर सुद्धा परिणाम होईल, अंकुश ठेवायला मदत होईल असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितपणे होईल. कारण आपण म्हणताय ती कराय की सहकार चळवळ ही सर्वसामान्य माणसांच्या पैशावर चालते. इथे कोण उद्योगपती नसतो की जो आपले पैसे लावतो. तर शेअर कॅपिटल सभासदांचं गोळा होतं, ती संस्था त्यांचं भांडवल असतं, डिपॉझिटर पैसे ठेवत असतो, ग्राहकांचे अकाउंट असतात आणि एकमेकांच्या सहाय्यातनंही यंत्रणा उभी राहते आणि एकमेकांना मदत करत असते. आणि त्याच्यामुळे ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे. इथे व्यक्तिकेंद्रित नसतं. सहकाराचा अर्थच आहे की अनेक लोकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या संस्थेच्या माध्यमातून पुढे जाणं. आपण बघाल की देशात सहकार खातं नसतानाही पहिलं एखाद्या डिपॉझिटरचे पैसे थकले तर 1 लाखाच्या डिपॉझिटला फक्त इन्शुरन्सचा कव्हरेज होता. म्हणजे तुम्ही गरीब सर्वसामान्य माणसांनी जर 2 लाख ठेवले असेल तर इन्शुरन्स नव्हता. आता 5 लाखाचं कव्हरेज दिले. म्हणजे मोदी साहेबांनी केवढ्या सहकारी संस्थांसाठी किंवा डिपॉझिटरसाठी निर्णय घेतला. तर ज्या वेळेला बँका काही डुबतायत, बंद होत आहेत वाटलं, त्यावेळेला दोष तुमच्या व्यवस्थेचा असेल, मॅनेजमेंटचा असेल, परंतु सर्वसामान्य माणसाचा कष्टाचा घामाचा पैसा समजा उद्या 4-5 लाख ठेवले आणि तुम्ही 1 लाख देणार तर 3-4 लाखाला जबाबदार कोण? तर निदान 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी डिपॉझिट इन्शुरन्स एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. आणि मग केंद्राने सहकार खातं नसताना डिपॉझिटरची बँकेची काळजी केली. तर आता स्वतःचं केंद्र सरकारचं सहकार खातं आल्यावर अशा प्रकारच्या अडचणींच्या वेळेला या सहकाराला मदतनी ताकद देण्याचं सुद्धा काम होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रातली सहकारी चळवळ मोडीच निघते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक सहकारी कारखाने आणि बँका यांचं खाजगीकरण होताना आपण बघितलंय.
पुन्हा एकदा त्यांना उभारी मिळेल, महाराष्ट्रासारखी जी राज्य सहकारामध्ये पुढे आलेली आहे त्यांची अजून आर्थिक प्रगती होईल असं आपल्याला वाटतंय या मंत्रालयाच्या माध्यमातून? नाही, 100% या निमित्तानं माझ्यासारख्या सहकारातल्या कार्यकर्त्याला तरी आशेचा किरण दिसतोय. कारण मोदी सन्माननीय अमित भाईंशी या विषयावर माझी तपशीलवार जेव्हा ते मुंबईत आले होते सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास अर्धा तास महाराष्ट्रातला सहकार या विषयावर चर्चा झाली. दिल्लीला निवडक लोकांना बोलवलं होतं तेव्हाही महाराष्ट्रातनं मला बोलावलं होतं आणि तेवढं सहकार या विषयात अत्यंत गांभीर्यानं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि म्हणून आपण बघाल की या ठिकाणी कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर आज सहकार चळवळीतल्या अडचणी जी दुरावस्था आहे त्याला स्ट्रेंथन करत पुन्हा त्या सहकारी संस्था ताकदीनं उभ्या राहणं, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा अगदी शहरी भागाचाही विकास साधणं हा त्याचा मूळ उद्देश आहे. आपण बघाल की मी सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माणची एक योजना मुंबईत आणली की बिल्डर इमारत बांधतो, एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि ती 20-25 वर्षांनी मोडकळी त्यांना इमारत उभायची. विदाऊट बिल्डर तुमची ती गृहनिर्माण संस्था तुमची इमारत तुम्ही बांधू शकता. आपण बिल्डरकडे का जातो? पैसे नसतात म्हणून जातो. मग मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्या गृहनिर्माण संस्थेला पैसे द्यायचे, त्यांनी आर्किटेक्ट नेमा, सॉलिसिटर नेमा आणि कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यांनीच इमारत बांधायची. नो बिल्डर. ह्याला गव्हर्नमेंटनी राजाश्रय दिला. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना काही कन्सेशन्स दिली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियममध्ये सूट दिली, वन विंडो त्या ठिकाणी केलं आणि आज तुम्हाला मी सांगतो की जवळपास 700-800 प्रकरणं मुंबई बँकेकडे आलेत. आज त्यातल्या 36 प्रकरणांना आम्ही मंजुरी दिली आणि 4 ठिकाणी इमारती उभ्या केल्या. म्हणजे जया कुंज असेल, सोमा कुंज बोरिवलीची असेल, अजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कोरेगावची असेल, चेंबूरची सहकार नगरची एक आहे. या सोसायटीमध्ये एखाद्या आता गोरेगावला 400 स्क्वेअर फीटचं बिल्डर 450 पण द्यायला तयार नव्हता, फिजिबिलिटी नव्हती. आज 700-800 स्क्वेअर फीटचं घर स्वतःचं मिळेल. तसंच 30-40% एक्सेस बोरिवलीच्या सोसायट्यांमध्ये स्वतः डेव्हलप करून मिळेल. मग हे जेव्हा आरबीआयच्या लक्षात आम्ही आणून दिलं की बिल्डरला आम्ही पैसे देत नाही, मध्यंतरीच्या काळात थांबवलं होतं, त्याला वाटलं बिल्डरला पैसे देतोय, तर आरबीआयच्या गव्हर्नरनी अप्रिशिएट केलं शशिकांत दासनी. मी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत गेलो होतो तर ते बोलले देश पातळीवर केलं पाहिजे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचा जागेत फायदा होणार आहे, त्यांना इन्सेंट कॉर्पस फंड जास्त मिळणार असेल तर चांगली योजना आहे. आता अमितभाई सहकार मंत्री झाल्यानं त्या ठिकाणी सुदैवानं अर्थ राज्यमंत्री आपल्याकडे भागवत कराड झालेत महाराष्ट्रातनं. तर अशा प्रकारच्या योजनांना आकार देत मोठं काम होऊ शकतं आणि म्हणून मला वाटतं सकारात्मक दृष्टीनं बघूया. एक प्रश्न हाही विचारायचा की तुम्ही जे म्हणता आहात की भाजप हा कायम शहरी पक्ष असं त्याच्यावर लेबल लावलं जातं, ग्रामीण भागामध्ये भाजपची नाड तेवढी फारशी जोडलेली नाही असा सुद्धा एक आरोप होत असतो. ग्रामीण भागाशी जोडण्याचा किंवा आता मध्यंतरी कृषी कायदे केले, त्या कृषी कायद्याला आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि तो विरोधही बहुतेक वेळा अशा सहकारी संस्था संघटना यांच्या माध्यमातून होताना दिसला. त्याचंही त्याच्यामध्ये विरोधामध्ये योगदान होतं. ह्या सगळ्या मोडीत काढण्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार करण्यासाठी हा सगळ्या सहकाराचा वापर केला जाईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, आपण सहकारी संस्था नोंदणी करणं, त्यांचा कारभार पाहणं, त्यांच्यावर नियंत्रण करणं, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारचं सहकार खातंच त्या ठिकाणी करेन. परंतु केंद्र म्हणून केंद्राचा थेट त्या संस्थेत हस्तक्षेप चांगल्या अर्थानं वाईट अर्थानं असायचं काही कारणच नाही. राज्य सरकारचं नियंत्रण असेल. पण धोरणात्मक ज्या गोष्टी आहेत, राज्यातल्या सहकारी संस्थांना, वेगवेगळ्या सेक्टर्सना, राज्यातल्या सहकाराला ताकद देण्यासाठी केंद्राची जी धोरणात्मक मदत लागेल त्याचं सहकार खातं करेल. आणि होय, राज्यातल्या सहकार चळवळीतल्या काही त्रुटी असतील तर त्याही दुरुस्त करण्यासाठी केंद्रातलं त्या ठिकाणी धोरण असेल आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल संस्थांमध्ये केंद्र सरकार लक्ष घालणार नाही. संस्था नोंदणी करायची असेल तर डेप्युटी रजिस्ट्रारकडेच जावं लागतं, तालुक्याच्या रजिस्ट्रारकडेच जावं लागतं. काय केंद्रातला सहकार खातं सांगणार नाही या संस्था नोंदणी करा. त्याच्यामुळे कुठल्याही महाराष्ट्रातल्या सहकारावर अतिक्रमण किंवा महाराष्ट्रातल्या सहकार खात्यावर अतिक्रमण होणार नाही, होण्याचा तसा उद्देश नाही. एक मात्र खरं आहे की महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला निश्चितपणे सहकार खात्याच्या माध्यमातून ताकद मिळेल आणि एक वेगळी
दिशा मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं प्राबल्य राहिलंय सहकारी चळवळीवर, त्यामुळे या निमित्तानं भाजप राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल किंवा राष्ट्रवादीची जी पाया आहे तो पाया तोडण्याचा प्रयत्न करतोय असा सुद्धा एक आरोप होतोय. नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा उद्देश नाहीये. आम्ही पाया तोडण्यापेक्षा आमचा पाया मजबूत करण्यावर भर एक वेळ देऊ, परंतु दुसऱ्याची लाईन छोटं करण्यात काही काम नाही. जर राष्ट्रवादीच्या चांगल्या सहकारी संस्था असतील, ज्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मदत होत असेल, ग्रामीणच्या अर्थव्यवस्थेत बळकटी देत असतील, तिथल्या विकासाला चालना मिळत असेल, तर त्यांचा पाया त्या ठिकाणी कमी करण्याचा उद्देश असायचं कारण नाही, ते योग्य नाही, ते होणार नाही. तर त्याचबरोबर ज्या कमतरता आहेत त्या आणखी काही नवीन निर्माण करता येतील का, त्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि त्याच्यामुळे कुणाला कमी करणं, कोणाला त्रास देणं अशा प्रकारचा अजिबात उद्देश नाही. उलट महाराष्ट्रातली सहकार चळवळ आणखी सशक्त कशी होईल, दोष दुरुस्त्या उणिवा असतील त्या करत, उणिवा दूर करत त्या ठिकाणी महाराष्ट्रातला सहकार सक्षम करणं हाच उद्देश आहे. आणि अमित भाई शाह यांना सहकार अत्यंत उत्तम माहीत आहे. कारण एखाद्या खात्याचा मंत्री त्या खात्याचं बारकाईने जर त्याला आकलन असेल तर उत्तम काम होऊ शकतं. आणि मला वाटतं जो महाराष्ट्रात सहकार आहे किंवा सहकाराचं वैभव जे होतं ते देश पातळीवर अमित भाईंच्या नेतृत्वाखाली उभं राहील असा मला ठाम आत्मविश्वास आहे. तर हे होते विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, ज्यांनी पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा सहकार चळवळीला जुनं वैभव प्राप्त होईल आणि अमित शहा यांच्याकडे त्याचं नेतृत्व दिलं असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सहकाराची भरभराट होईल. जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित रहा, काळजी घ्या. ताज्या बातम्यांसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.